शत्रुतापनः न्यग्रोधः उदुंबरः अश्वत्थः चाणुरांध्र निषूदनः. 821 शत्रुतापनः सुरशत्रूणां म्हणजे देवांच्या शत्रूंना, तापनः यातना देणारा, त्रास देणारा किंवा त्यांना भाजून होरपळून जो टाकतो तो शत्रुतापनः. शत्रूंना तापदायक त्यांचं भस्म करणारा, भक्तांच्या हृदयातील प्रदूषित नकारात्मक प्रवृत्तींचा नाश करणारा असा जो तो शत्रुनाश तापनः. कारण ह्या प्रवृत्तीच भक्ताला त्याच्या योग्य मार्गापासून परावृत्त करतात, म्हणून त्यांचा नाश जो करतो तो शत्रुतापनः. ओम शत्रुतापनाय नमः. 822 न्यग्रोधः न्यक अर्वा खालच्या दिशेने, रोहती वाढतो, सर्वेषां उपरी म्हणजे आणि सर्वांच्या वर असतो, वर्तते इति म्हणजे सर्वांच्या वर अस्तित्वात जो असतो असा न्यग्रोधः. किंवा सर्वाणि भूतानी म्हणजे सर्व भूत, न्यकृत्य म्हणजे नम्र करून, निजमाया स्वमायेला, वृणोती स्वमायेने वेढून टाकतो, लपवतो, निरुणाधिती इति किंवा त्यांना आवर घालतो, निर्बंधात ठेवतो असा जो तो न्यग्रोधः. सर्वांच्या वर असणारा महान शक्तिशाली, ज्या शक्ती पूर्ण विश्वाला नियंत्रित करतात त्या सर्वांच्या वर असा हा सर्वोच्च वटवृक्ष सर्व प्राण्यांना नियंत्रित करतो, स्वतः मायेमागे लपतो, आपल्या आतल्या चेतनेऐवजी आपलं लक्ष कायम इंद्रियाविषयांकडे असतं, ज्याच्यामुळे विश्वरूपात अभिव्यक्त ब्रह्मांड निर्माण झालं. त्याच्या चंचल गूढतेमुळे आपण त्याला ओळखू शकत नाही असा लपून राहणारा जो तो न्यग्रोधः. ओम न्यग्रोधाय नमः. 823 उदुंबरः अंबरात उद्गतः आकाश तत्वाच्याही वर, कारणत्वेन इति कारणरूप, ह्या सगळ्यांचं कारणरूप जो आहे, आकाश वगैरे तत्वांनाही निर्माण करणारा जो आहे तो उदुंबरः. किंवा यद्वा उदुंबरम अन्नाद्यम म्हणजे त्यानुसार अन्न, तांदूळ आणि इतर अन्नाच्या रूपात, तेन तदा आत्मना तो स्वतः आपल्या त्या रूपामध्ये विश्वं पोषयन विश्वाचं पोषण करतो. म्हणून अन्न वगैरेच्या रूपामध्ये जो पूर्ण विश्वाचं पोषण करतो तो उदुंबरः. किंवा ऊर्ध्वा उज म्हणजे अन्न, अन्नाद्यम उदुंबरम अन्नाद्यम म्हणजे अन्न जो पुरवतो तो उदुंबरः. किंवा उंबराचा वृक्ष असंही अर्थ होतो. सर्व प्राण्यांचा पोषण करता, प्रत्येकाला जे उचित आहे असं अन्न पुरवणारा, प्रकट तत्वांहूनही अतिसूक्ष्म आकाशाच्याही पलीकडे असा स्रोत, जिथून सर्व प्राणी आकाशादी सूक्ष्म तत्वसुद्धा निर्माण झाली असा, कारण आणि प्रभाव ह्यापेक्षाही जो सूक्ष्म असतो तो उदुंबरः. ओम उदुंबराय नमः. 824 अश्वत्थः श्वः अपि म्हणजे उद्यासुद्धा, न स्थातः जो राहत नाही इति कारण ब्रह्मांड जे क्षणभंगूर आहे ते ह्याचंच रूप आहे, ते आज आहे तसं उद्या नसतं, म्हणून जो असा उद्यासुद्धा तसाच राहत नाही तो अश्वत्थः. श्रुती म्हणतात की ऊर्ध्वमूलः मुळावर असतात, अवाक शाखः फांद्या खाली असतात, एष ज्याच्या तो अश्वत्थः. सनातनः म्हणजे खूप प्राचीन, फार जुना असा जो तो अश्वत्थः. स्मृती म्हणतात ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम म्हणजे ज्याच्या मुळं वर असतात आणि शाखा खाली असतात, जो सनातन अनादी अनंत असतो, अशा ह्याला अश्वत्थ असं म्हणतात. पिंपळाच्या वृक्षाचं रूपक वापरलं जातं. महान संसार वृक्ष
गीतेमध्ये उपनिषदामध्ये अनंताच्या सीमित लीलेचं प्रतिनिधित्व करणारं असा तो अस्वत्थम, म्हणजे असा जो उद्यासुद्धा तसाच राहणार नाही असा तो अश्वत्थ हा. ओम अश्वत्थाय नमः. 825 चाणूरांध्र निषूदन हा. चाणूर नामाना म्हणजे चाणूर नामाच्या अंध्रम, अंध्रम म्हणजे आंध्र ह्या जमातीतला, निषूदितवान म्हणजे ज्याला आंध्र जमातीतल्या चाणूर नामाच्या राक्षसाला ज्यांनी मारलं, ज्यांनी वध केला तो चाणूरांध्र निषूदन हा. किंवा चाणूर आणि आंध्र अशा मल्लांना मारणारा, आंध्र म्हणजे पैलवान असाही अर्थ होतो, असाही त्याचे अर्थ होतात. असा तो चाणूरांध्र निषूदन हा. ओम चाणूरांध्र निषूदनाय नमः.